नमस्कार मित्रांनो, आज मी एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्यासमोर. आज मी आलो इकडे लोडिंग करायला. नटबोल्ट मला भरायचे आहेत आणि ते घेऊन जायचे आहेत वाड्याला कुडूसमध्ये आहे ॲड्रेस. एका ॲड्रेसवर पोहोचवायचे आहेत. एक 10-15 मिनटं बोलला आहे तो मला पार्टीवाला की 10-15 मिनटात लोड होईल गाडी. कारण अगोदर मला फोन आलेला त्याचा की माल रेडी आहे. मी इकडे आलो तर त्यांच्या माणसांनी माल रेडीच नाही केला. आता मी यांच्यासमोर आलो आहे, बसलो आहे जरा. 10-15 मिनटात बोलला बघा. 10-15 मिनटामध्ये रेडी करतो बोलला. आणि एक 10-15 मिनटं लोड करायला. लोडिंग झाल्यावर मग आपण माल घेऊन कुडूससाठी रवाना होणार आहेत. वाड्यामध्ये कुडूस आहे. इकडून एक 40-45 किलोमीटर आहे. एक 1.5-2 तास लागेल मला पोहोचायला. 1.5 तासाचा रस्ता, पण पावसाळा असला का रस्ते भरपूर खराब आहेत आजकाल. या खराब रस्त्यामुळे आपल्याला जरा लेट होईल पोहोचायला. चालेल, हरकत नाही, सावकाश जाऊया. तर बघूया किती वेळ लागतं. ते बघा आपली गाडी उभी आहे. लोडिंग चालू आहे गाडीत. बघू शकता तुम्ही. बघूया ना किती झाले लोड. हो गया तो इसमें है वो ब्लोअर में है ना, घूम रहा है. चला तर मित्रांनो, गाडी झाली निघालो मी आता पोलीसच्या दिशेने. तर पटकन पोहोचावं लागेल, कारण तिकडे वर्कर निघून गेले तर मग गाडी खाली व्हायला भरपूर मदत करावी लागेल. कारण कोण पण 250-300 किलो माल कोण माणूस भेटला. चला तर बघूया. समोर ब्रिज आहे तो बघा, एक्सप्रेस आहे, अहमदाबाद एक्सप्रेस आहे. तुम्ही बघू शकता तर नालासोपारा हायवेला आहे. हा पेल्लार आणि नालासोपाराच्या मध्ये इकडे रस्ता खराब असल्यामुळे ना ट्रॅफिक भरपूर असते. बघू शकता ट्रॅफिक केवढी. मित्रांनो, हा सरळ रोड जातो अहमदाबादला. आणि या रस्त्याने पण आपल्याला वाड्याला जाता येतो. कारण पुढे या रोडने सरळ गेलं तर खाजवण्याच्या पुढे टोल नाका आहे. तर टोल एक 75 रुपयाचा टोल लागतो. आणि इकडनं हा सिरसाड फाटा आहे. या सिरसाड फाटाच्या खालून राईट मारलं तर सरळ अंबाडी जायचं. अंबाडीवरून लेफ्ट मारलं ना तर सरळ वाड्याला निघतो. आणि या रोडला कुठलाच टोल नाही, काय नाही. आणि ट्रॅफिक पण तेवढी नसते. म्हणून आम्ही तिकडचं टोल वाचवण्यासाठी हा अंबाडीवाला प्रवास करतो. आणि हा एकदम सुखकर पण आहे. आणि एक 5-10 किलोमीटर पण वाचतात. इकडनं गेलं तर एक 10 किलोमीटर लांब पडतं. आणि इकडनं गेलं तर एक 5-10 किलोमीटर कमी. आणि टोल पण लागत नाही. म्हणून हा रोड शॉर्टकट आहे. पुन्हा जायचं असेल तर सिरसाडवरून राईट मारून निघू शकतो. मित्रांनो, आता मी आलो आहे वज्रेश्वरी गाव आहे. आणि इकडे मस्त मंदिर आहे, वज्रेश्वरी मंदिर. भरपूर भाविक येतात, लांबून भाविक येतात इकडे दर्शनासाठी. मी पण 1-2 वेळा गेलो आहे. काकीने एकदा मी तुम्हाला व्हिडिओ मंदिराचा. खूप सुंदर मंदिर आहे. पण आता मी वज्रेश्वरी मंदिराच्या 200 मीटर अगोदर आहे. इकडे जरा चाय नाश्ता करूया. जरा भूक पण लागले. संध्याकाळचा 6-6:30 वाजले. भूक पण लागले मला. इकडे मस्त चायवाला आहे. चाय मस्त. तो बघा चायवाला किती. सर्व ट्रकवाले इकडेच असतात. गर्दी बघू शकता. सर्व ट्रकवाले इकडेच उभे असतात. ट्रक, गाड्या सर्व. चला तर जाऊया चाय प्यायला. मस्त सुंदर चाय बनवतो. चाय नाश्ता वगैरे बस सर्व गाड्या इकडे थांबतात.
चाय 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 यादव मंडळी चाय प्यायला. खूप मस्त चाय मिळते इकडे. आणि इकडे रात्री मला वाटतं 11-12 वाजेपर्यंत चालू असतं. भरपूर ट्रान्सपोर्टवाले सर्व गाड्यावाले इकडे जे चालतात इकडेच चाय पिणार, कारण चाय मस्त बनवते बघा. तर मित्रांनो, चाय नाश्ता झाला, आता निघतो पुढच्या प्रवासाला. चला तर बसूया. दोनशे मीटर अंतरावर वज्रेश्वरी देवीचं मंदिर आहे, मला सांगितलं होतं. इकडचा पण व्हिडिओ बनवून एखाद दिवशी टाकीन मी. बघू शकता तुम्ही मंदिर बघा, वज्रेश्वरी मातेचं मंदिर. इकडे दर्शनासाठी भरपूर लांबून लोक येतात, बस वगैरे बांधून. वज्रेश्वरी आई नवसाला पावणारी आई आहे. मस्त सुंदर मंदिर आहे. एका दिवशी व्हिडिओ टाकणार आहे मी. तर आता वेळ नाही माझ्याकडे. आता मला अर्जंटमध्ये गाडीमध्ये माल आहे तो पोहोचवायचा आहे, कारण तिकडे 8 वाजता कंपनी बंद होईल. त्याच्या अगोदर मला पोहोचायचं. मला एक अर्धा पाऊण तास लागेल आता साईटवर पोहोचायला. तर पुढचा प्रवास चला सुरू करूया. मित्रांनो, 2 मिनिटात मी पोहोचणार आहे साईटवर, जिकडे आपल्याला खाली करायचं आहे. आपली वाटच बघतायत ती लोक, कारण त्यांना पण घरी जायचं. ॲक्च्युली आपली गाडी लेट झाली, कारण रस्ता भरपूर खराब आहे पावसामुळे. बघा ते बघा, वाट बघतायत बघा. कुठं लावू? बघा वाटत बघताय. पुढे शेट आहे का? शेट आहे गेला. तुम्ही आहेत तर तुम्ही देईन, तुम्ही पैसे नाही देणार ना. काय करायचं. तर मित्रांनो, बघू शकता आपली गाडी मागे खाली होते. काळोख असल्यामुळे दिसत नाही मी पण तुम्हाला. तर खाली झाली तर आपल्याला भाडं घेऊन निघायचं. बघा गाडी कशी खाली होती. त्यांच्या पण गाडी आली, ते ट्रान्सफर करायचं आहे ऑटोमध्ये खाली. मित्रांनो बघा, माझी गाडी खाली झाली आणि लोक पटपट शटर बंद करून पण निघाले, कारण यांना पण घरी जायची घाई होती. आणि बघा इकडे पाऊस चालला आहे, जोरात पाऊस चालू झाला आहे. इकडे बघा पाऊस चालू झाला आहे. इकडे खड्डे पण भरलेत. चला तर मित्रांनो, आता गाडी खाली झाली माझी. आता मी निघतो इकडनं. पाऊस पण जोराचा चालू झाला आहे. तर पटकन घरी पोहोचतो, कारण जोराचा पाऊस आला का मग ट्रॅफिक लागते. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट.